आजचं व्हिडिओ बनवण्याचं रिझन की 3-4 दिवस झाले माझी तब्येत खूपच जास्त खराब होती आणि तसंच माझ्या मम्मीने मला काल फोन केला आणि तब्येतीबद्दल विचारत होती. सहज मी तिला म्हटलं की मम्मी मला इडली खूप खाऊ वाटते कारण 2-3 दिवस झालं म्हणजे मी काही अन्नच खाल्लं नव्हतं आणि त्यामध्ये मला असं एकदम इच्छा झाली आणि ते तिनं ऐकलं आणि माझा फोन ठेवताच तिने इडलीचं पीठ भिजत घातलं आणि आज तिने सकाळी कॉल केला की पप्पा तुझ्यासाठी इडली घेऊन येत आहे. म्हणजे बघा आई वडिलांचं प्रेम हे कुठपर्यंत असतं. म्हणजे मला खरं तर रिअलाईज हे लग्नानंतर जास्त झालंय की त्यांना आपलं प्रेम आपली माया वगैरे असतेच अगोदर, पण लग्न झाल्यावरही असतं. म्हणजे तिनं एवढं सकाळी माझ्यासाठी एवढं सगळं केलं, पटापट इडली केली, पीठ पाठवलं, इडल्या पाठवल्या, डोसे पाठवले, चटणी पाठवली, ती दाल पाठवली, एवढं सगळं पाठवलं. एवढं सगळं सकाळी तिनं उठून केलं आणि हे माझ्यासाठी पाठवलं तिनं, कारण की मला खाऊ वाटत होतं. म्हणजे मग मी खरंच म्हणजे मी तुला काय बोलू आता, मला आता शब्द सुचत नाही आहे की मला खाऊ वाटते म्हणून तू हे केलं आहे. म्हणजे लव यू व्हेरी मच मम्मी. आणि हे बघा तिने किती मस्त पैकी पाठवली, असं मस्तपैकी मी इडली आणि दाल वगैरे आता मी मस्त खाणार आहे. खरंच यार, आई वडिलांचं प्रेम हे अनमोल प्रेम आहे. याला असंच जपून ठेवता येईल असं वागा. आणि माझे मम्मी पप्पा जगातले सगळ्यात बेस्ट मम्मी पप्पा आहेत की खाण्यापिण्याच्या बाबतीत तिनं मला म्हणजे इथपर्यंत 50 किलोमीटर अंतर आहे आणि पप्पांना पॉसिबल नाही झालं अन्ना टिफिन, म्हणून त्यांनी त्यांच्या कंपनीतल्या माणसाला हा डबा दिला आणि तिच्यापर्यंत म्हणजे इथपर्यंत पाठवा. म्हणजे अशा प्रकारे तो टिफिन माझ्यापर्यंत आला आहे. तर थँक्यू मम्मा, थँक्यू डॅडा.